पुण्याच्या मुळशीतील बापूजी बुवा घाटात मोकाट बैलाचा थरार पाहायला मिळालाय। माण घोटपडे या रस्त्यावरील बापूजी बुवा घाटात एका मोकाट बैलानं अचानक चारचाकी गाडीला अडवून हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय। ती दृश्य आपण पाहताय। चारचाकी गाडी अडवत बैलानं शिंगानी गाडीला धडका मारला आणि या घटनेच्या वेळी समोरच्या बाजूला उभ्या असणाऱ्या ट्रॅक्टर चालकानं प्रसंगावधान राखलं आणि ट्रॅक्टरने या चारचाकी वाहकाला धडक मारणारा बैल बाजूला करून हुसकावून लावलाय। बाबाजी शेळके यांनी ट्रॅक्टरचं स्टीअरिंग हाती घेत ट्रॅक्टर बैलाच्या दिशेने नेला आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने बैलाला बाजूला केलं। सागर आव्हाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, हे दृश्य आपण पाहतोय, अचानक हा हल्ला पाहायला मिळाला, मात्र थोडक्यात जीव सुद्धा वाचलाय। नेमकं काय झालंय? हा आक्रमक का झाला होता बैल? आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीतच हा मोकाट बैल आहे आणि मोकाट बैलाने गाडीला शिंगाने मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। गाडीवरती त्याने हल्ला केलेला आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी ट्रॅक्टरच्या सहाय्याने बैलाला बाजूला केलेला आहे। मात्र हा बैल जर गाडी नसती किंवा इतर लोक तिथे असते तर नक्की मोठी जीवितहानी जी आहे ती झालेली असती। मात्र हा प्रसंगावधान जे आहे ते नागरिकांनी ओळखलं आणि बैलाला त्या ठिकाणाहून बाजूला केलेलं आहे। यापूर्वी असे मोकाट बैलांचे हल्ले आपण अनेक वेळा पाहिलेले आहेत, मात्र हा प्रकार जो आहे तो अत्यंत धक्कादायक आणि थरारक आहे। त्यामुळे मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसापासून होती। धन्यवाद सागर, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे। खरं तर मोकाट जनावरांचा प्रश्न राज्यभरात पुन्हा एकदा ऐरणीवरती येताना यावरून दिसतोय।